नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात तुम्हाला घरातील लहान सदस्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपला मोठेपणा दाखवून आपल्या कुटुंबासोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. यासाठी तुम्ही समस्त कुटुंब कुठल्या यात्रेवर किंवा पिकनिकवर जाण्याचाही प्लॅन करू शकता. या आठवड्यात शक्य आहे की आपण इतके घाईत असाल की आपले काम पूर्ण आहे हे विसरू नका. या प्रकरणात आपण सर्व कामे पूर्ण झाल्याने समाधानी होईपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली कागदपत्रे देण्यास टाळावे लागेल. यासाठी प्रत्येक दस्तऐवज पुन्हा तपासणे चांगले. यावेळी कुणी जवळची व्यक्ती आपल्या धैर्याच्या प्रती आपली मदत करण्यासाठी पुढे येऊ शकते. तथापि आशंका आहे की तुम्ही स्वतःलाच सर्वतोपरी समजून त्यांची मदत घेण्यासाठी नकार देऊ शकता. याचा परिणाम तुम्हाला अपयशरूपी घ्यावा लागू शकतो. तुमच्या चंद्र राशीने राहूच्या 12व्या भावात होण्याने या सप्ताहात तुमच्या आरोग्याने जोडलेल्या काही समस्या तुमच्यासाठी समस्याचे कारण बनू शकते. अशात खास करून आपले डोळे, कान आणि नाक याची काळजी घ्या, कारण तुम्हाला यामुळे जोडलेले काही संक्रमण होण्याची शक्यता दिसत आहे. जर आपण या आठवड्यात आपल्या मित्रांसह बाहेर जात असाल तर आपल्याला आपला पैसा सुज्ञपणे खर्च करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या चंद्र राशीने केतूच्या 6व्या भावात विराजमान होण्याच्या कारणाने योग बनत आहेत की या दरम्यान आपण सुरुवातीला खूप पैसा खर्च कराल, जेणेकरून आपल्याला नंतर आर्थिक संकटातून जावे लागेल. उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा ओम दुर्गाय नमः मंत्राचा जप करा. वृषभ राशी, तुमच्या चंद्र राशीने केतूच्या 5व्या भावात विराजमान होण्याच्या कारणाने कार्यस्थळी नकारात्मक परिस्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनातही अशांतीचे मुख्य कारण बनेल. यामुळे तुम्ही कारण नसताना घरात चिडचिडा व्यवहार करताना दिसाल. करिअरच्या बाबतीत पुढे जाण्यात या सप्ताहात तुम्हाला चिंता होऊ शकते, परंतु तुम्ही स्वतःला समजून घेऊन यावेळी दुसऱ्यांची मदत घेण्यात स्वतःला थांबवाल. यामुळे तुम्हाला भविष्यात अपयशी व्हावे लागू शकते. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. खास करून विद्यार्थ्यांसाठी ही वेळ विशेष उत्तम दिसत आहे, कारण बऱ्याच ग्रहांची गोचर स्थिती विद्यार्थ्यांच्या जीवनात अनुकूलता घेऊन येईल. या राशीतील लोकांना आरोग्य संबंधित समस्यांचा सामना या सप्ताहात अजिबात करावा लागणार नाही. त्यांना विशेष रूपात स्वतःला मानसिक आणि शारीरिक ताणतणावापासून दूर राहून ताजी फळे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात वित्त संबंधात गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला कमी मेहनतीनंतर चांगला नफा प्राप्त होऊ शकेल, कारण या काळात ग्रहांची स्थिती सांगते की तुमचे अप्रत्याशित खर्च बरेच कमी होतील. त्यामुळे तुम्ही आपले धन बऱ्याच प्रमाणात संचय करण्यात यशस्वी असाल. उपाय:
तुम्ही नियमित 24 वेळा ओम महालक्ष्मी नम मंत्राचा जप करा. मिथुन राशी. तुमच्या चंद्र राशीच्या बृहस्पती तुमच्या 10व्या भावात बसलेला असल्याच्या कारणाने आर्थिक राशी भविष्याच्या अनुसार हा सप्ताह तुमच्यासाठी धन कमावण्याची बरीच शक्यता घेऊन येईल. परंतु या शक्यतांना ओळखण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी सतर्क राहण्याची आवश्यकता असेल, अथवा तुम्ही याचा योग्य लाभ घेऊन स्वतःला वंचित करू शकता. या सप्ताहात कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या जीवनात विशेष महत्त्व असेल, म्हणून तुम्ही त्यांच्या जीवनातील बऱ्याच महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सल्ला घेताना दिसाल. सोबतच तुमच्यापैकी काही जातक दागिने किंवा घरगुती सामान खरेदीही करू शकता. या सप्ताहात तुम्हाला आपल्या योजना आणि नीतीवर पुनर्विचार करून त्यात योग्य सुधार करावे लागू शकते, कारण यावेळी तुमच्या कामाचे परिणाम आणि नफा तुमच्या अनुसार होतील. परंतु तुमच्या मनात अधिक इच्छा तुम्हाला संतोषी देणार नाही आणि तुम्ही निरंतर आणि अधिक इच्छेसाठी प्रयत्न करताना दिसाल. सप्ताहाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी बरीच उत्तम राहील आणि नंतर शेवटी तुमच्या सामान्यपेक्षा उत्तम प्रदर्शन करू शकतील. तथापि त्यानंतर तुम्हाला काही घरगुती मुद्द्यांच्या कारणाने लहान मोठ्या आव्हानापासून जावे लागेल, म्हणून आपली एकाग्रता कायम ठेवा आणि अध्ययनात रुची, आरोग्याच्या प्रती सावधानता आणि मानसिक तणावापासून स्वतःला जितके शक्य असेल तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. पूर्व सप्ताह तुमच्या मानसिक तणावात वृद्धी घेऊन आला होता, परंतु या सप्ताहात तुम्ही त्या तणावाला दूर करण्याचा निर्णय घेऊ शकता. यासाठी तुम्ही स्वतःला आराम देण्यासाठी काही उत्तम क्षण आपल्या जवळच्या मित्र किंवा आपल्या कुटुंबासोबत व्यतीत करून स्वतःला ताजे ठेवाल. तथापि यावेळी तुम्हाला फक्त उत्तम आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: बुधवारी गरीब लोकांना अन्नदान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.